12वी सायन्स शिकत आहात आणि तुम्हाला पुढे कोणत्याही डिग्री कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी नंतर जी होणारी MST CET महाराष्ट्राची एक्झाम असते ती एक्झाम द्यावी लागते आणि ती एक्झाम तुम्ही चांगल्या मार्क्सने क्वालिफाय झालं तरच तुम्हाला पुढे या डिग्री कॉलेजला ऍडमिशन मिळतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही MST CET मध्ये चांगले मार्क्स आणू शकता आणि तुमचं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. तर मित्रांनो, कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कुठून अभ्यास केला पाहिजे, कधीपासून अभ्यास केला पाहिजे, हे सर्व काही तर 12वीच्या सुरुवातीपासूनच या सीईटीचा तुम्ही अभ्यास करणं सुरू केलं पाहिजे. कारण तुम्ही जर हा विचार करत असाल की 12वीचे जेव्हा आपले बोर्ड्स होतील त्यानंतर आपण पुढे सीईटी देणार आहोत, पुढे 2 महिने शिल्लक असतात, त्या 2 महिन्यामध्ये आपण अभ्यास करू आणि सीईटीला भरपूर मार्क्स आणू, तर हा तुमचा भ्रम आहे. 2 महिन्यात कोणत्याही सीईटीचा अभ्यास होऊ शकत नाही. पहिल्या दिवसांमध्ये होत असेल, कारण पहिल्यांदी कॉम्पिटिशन कमी होती. सीईटीची क्वेश्चन विचारण्याची पद्धत आणि पहिली आणि ही पद्धत ही पूर्णपणे बदललेली आहे. आता जसे जसे आपण पुढे चाललो आहोत तसं तसं आपल्याला पेपर हा अवघड पाहायला मिळतो. हे 2 ते 3 वर्षाचं मागचं एक्सपिरियन्स आहे आणि क्वेश्चन पेपर पाहता आपल्याला लगेच समजून येतं की पहिले जे क्वेश्चन विचारायचे ते खूप सोप्या पद्धतीचे असायचे आणि जसे जसे आपण पुढे चाललो आहोत तसतसे क्वेश्चनची जी आपली अवघड करत चालली आहे. तर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच थोडा थोडा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही 12वीच्या शेवटी आणि सीईटीच्या सुरुवातीला तुमचा बराचसा अभ्यास कव्हर झालेला असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर देऊ शकता. जर तुम्ही MST CETचा अभ्यास करता करता जर 12वीचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता. बरेच रिसोर्सेस असतात. आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ते रिसोर्सेस सापडतात. जसे की तुम्ही युट्यूबवरून अभ्यास करू शकता. युट्यूबवर भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत. MST CETचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. त्या व्हिडिओमधून अभ्यास करू शकता. पुढे तुम्ही बरेच काही ऍप्स आहेत, बऱ्याच काही आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतात की ऑनलाईन एज्युकेशनच्या. तर ऑनलाईन देखील तुम्ही कुणाचाही व्हिडिओ म्हणजे कुणाचाही सिलेबस हा विकत घेऊ शकता. अशा भरपूर ठिकाणांवरून तुम्ही अभ्यास करू शकता. टार्गेट पब्लिकेशनचे भरपूर बुक्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ते बुक्स आपण रेफर करू शकतो. कारण भरपूर क्वेश्चन्स हे त्या बुक्स मधूनच रिपीटेड होत असतात. तर ते बुक्स आपण घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला MST CETला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला पुढे चांगलं कॉलेज मिळू शकतं. इंजिनिअरिंगचं, फार्मसीचं कोणतंही कॉलेज तुम्हाला चांगलं मिळू शकतं. त्यामुळे आपल्याला जास्त काही नाही, थोड्या दिवस अभ्यास करायचा आहे. त्यामुळे अभ्यासात कोणतीही कंजूसी करू नका. कंटिन्यू अभ्यास करत राहा. 12वी बोर्ड्स आपण पहिल्यापासून आतापर्यंत 12वी बोर्ड्सचे मार्क्स सीईटीत कधी पकडतच नाही. म्हणजे ऍडमिशनच्या वेळेस फक्त आपला ग्रुप बसला पाहिजे, PCM किंवा PCB दोन्हीपैकी कोणताही ग्रुप जरी बसला तरी आपल्याला इंजिनिअरिंग फार्मसीला ऍडमिशन मिळतं. आता पाठीमागील 2 वर्षापासून बोलत होते की 50-50 रूल, म्हणजे MST CETचे 50% धरणार आणि आपल्या 12वी बोर्ड्सचे 50% धरणार. हे दोन्ही पर्सेंटेजचे ऍडिशन करून आपल्याला ऍडमिशन मिळणार होतं. पण अजून हा रूल लागू झालेला नाहीये. त्यामुळे तुम्ही दोन्हींचा अभ्यास चालू ठेवाच, यात तुम्हालाच मदत होणार आहे. मात्र जर तुम्ही MST CETला जर सुरुवातीपासूनच इग्नोर करत राहिलात तर तुम्ही 2 महिन्यात पुढे काहीही करू शकत नाही. सुरुवातीपासूनच अभ्यास MST CETचा हा झालाच पाहिजे. आणि MST CETचा अभ्यास तुम्ही असा विचार करत असाल की 12वीचा सिलेबस आणि MST CETचा सिलेबस सेमच आहे. पण हा सेम जरी सिलेबस असला तरी क्वेश्चन जी विचारण्याची मेथड आहे MST CETची ती पूर्णपणे डिफरंट आहे 12वीच्या बोर्डच्या एक्झामपेक्षा. कारण तिथे MCQ पॅटर्न असतो ते तुम्हाला पण माहिती आहे. पण ते MCQ देखील सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर वेळ जातो. आपण जर मॅथ्सचा विचार केला तर एक MCQ आपल्याला सोडवण्यासाठी तिथे 2च मिनिटं दिलेली असतात. पण 2 मिनिटात कोणताही मॅथ्सचा MCQ सॉल्व्ह होतच नाही. त्यामुळे त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार आपण तिथे MCQ सॉल्व्ह करू शकत नाही. त्यांनी आपल्याला टाइम हा कमी दिलेला असतो. त्यामुळे शेवटी तर आपल्याला म्हणजे आपण कसं म्हणतो अंदाजे उत्तरं द्यावीच लागतात, ती तर द्यावीच लागतात. पण जेवढा आपण जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करू, आपल्या स्वतः सॉल्व्ह करू, तितके आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे जर सुरुवातीपासून प्रॅक्टिस असेल तर तिथे देखील आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला पण टाइम लागणार नाही. मॅथ्सचे क्वेश्चन टफ असतात पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन मात्र जास्त काही अवघड राहत नाही. त्यामुळे तिथे टाइम देखील इच क्वेश्चनला 1च मिनिट दिलेला असतो. कोणतीही कंजूसी करू नका. अभ्यासात सुरुवातीपासून दोन्ही एक्झामचा चालू ठेवा. कारण अभ्यास तुम्हाला ह्याच वर्षी जास्त प्रमाणात अभ्यास करायचा आहे, पुढे जास्त अभ्यास करायला लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चांगलं कॉलेज हवं असेल तर अभ्यास हा कंटिन्यू चालू ठेवा, बंद करूच नका अभ्यास. आणि व्हिडिओ जर आवडला असेल